डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शहरातला एका अर्थाने जुना, बहुधा सगळ्यात पहिला आणि संपूर्ण शहर ज्या पुतळ्यापाशी येतच अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याशी त्यांना माल्यार्पण करणं, अभिवादन करणं यासाठी आम्ही सगळेजण आलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारे देशाचा कारभार चालू आहे. ती घटना इतकी अचूक आहे की जी पुढचे 1000 वर्ष बदलावी लागणार नाही. काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे याचं मार्गदर्शन म्हणजे घटना जी समतेच्या आधारावर आहे, बंधुत्वाच्या आधारावर आहे आणि एका अर्थाने समान न्यायाच्या आधारावर आहे. आणि त्यामुळेच 1951 साली झालेल्या निवडणुका, पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून पुरुष आणि महिला, गरीब आणि श्रीमंत सगळ्यांना एकच मत आणि निवडणुकीला उभं राहण्यासाठी जातीचं बंधन नाही, क्वालिफिकेशनचं बंधन नाही आणि आर्थिक स्थितीचं बंधन नाही, कोणी उभं राहू शकतो. आणि त्यामुळे माझ्यासारखा गिरणी कामगाराचा मुलगा की ज्याचे आई वडील सरपंच पण नव्हते, तो आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 14 पासून सलग आहे. महाराष्ट्राच्या बीजेपीचा अध्यक्ष झाला. याचं कारण बाबासाहेबांनी समान न्याय नावाचा आग्रह झाला. ही बाबासाहेबांची घटना कोणी बदलण्याचा प्रयत्न करू नये, करणार नाही. दुरुस्त्या वेळोवेळी केल्या जातात. त्या दुरुस्त्यासुद्धा बाबासाहेबांनी मूळ जो गाभा सांगितलेला आहे त्याला धरून असाव्यात. आणि मोदीजींनी आणि अटलजींनी ज्या दुरुस्त्या केल्या, उदाहरणार्थ मोदीजींनी केली 33% महिलांना विधानसभा, लोकसभेमध्ये 29% आरक्षण, ही बाबासाहेबांच्या मूळ गाभ्याला धरून आहे की महिलांना बरोबरचं स्थान मिळालं पाहिजे. किंवा अटलजींनी 6 ते 14 सक्तीचं आणि मोफत शिक्षण म्हटलं. जे सक्तीचं आणि मोफत शिक्षण देणं हे एका अर्थाने राज्याची जबाबदारी झाली, ही दुरुस्ती केली. किंवा मोदीजींनी 10% गरिबांना नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये आरक्षण आणलं आणि ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. 50% अभाव होऊन सुद्धा मान्य केलं. जो मूळ बाबासाहेबांचा आग्रह होता की रिझर्वेशन हे जातीवर असायलाच पाहिजे, कारण जातीच्या आधारे अन्याय झाल्याची पार्श्वभूमी आहे, पण गरीबवर पाहिजे. दादा, आरक्षणाच्या संदर्भातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जेव्हा सक्षम होईल त्यावेळेस आरक्षण बाजूला निघेल. पण आरक्षणावरून सध्या मोर्चे निघत आहेत. निवडणूक बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं? आरक्षण जेव्हा माणूस सक्षम होईल तेव्हा आरक्षणाची गरज नसेल. बाबासाहेबांनी दर 10 वर्षांनी जातीच्या आधारे दिलेल्या आरक्षणाचा आढावा घ्यायला सांगितला होता. आणि ज्या आढाव्याच्या आधारे ज्या वेळेला अशी स्थिती निर्माण होईल की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, प्रामुख्याने घटनेने दिलेलं, बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आहे, जिथे जातीच्या आधारे आहे. तर ज्या वेळेला ही स्थिती निर्माण होईल की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आता सक्षम झाला, समाजाच्या इतर घटकांच्या बरोबर आला, तेव्हा हे आरक्षण रद्द करायला हरकत नाही. पण ती स्थिती अजून देशाची आली नाही. आणि त्यामुळे कुठलंही गव्हर्नमेंट असो दर 10 वर्षाने ते एक्सटेंड करत असतं, वाढवत असतं. पण मग त्या संदर्भातच मग मोर्चे वगैरे निघत आहेत. कशा मराठा आरक्षण असेल. नाही, मी पुन्हा तुम्हाला क्लिअर करतो की घटनेमध्ये दिलेलं, ज्याला कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन म्हणतात, ते फक्त शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आहे. ओबीसीचं रिझर्वेशन, मग ओबीसीच्या अंतर्गत मराठ्यांचं रिझर्वेशन, ही सगळी रिझर्वेशन कायद्याने दिलेली रिझर्वेशन आहे. घटनेत कलम 15 आणि कलम 16 दिलं त्यांनी की त्या वेळेला राज्याने आवश्यकतेनुसार द्यावं. म्हणजे कसं द्यावं, तर ते घटनेत नाही आहे, घटनेच्या मार्गदर्शक तत्वात आहे. पण त्या विधानसभा, विधान परिषदेने कायदा करून द्या. तो कायदा करून आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. आता ते टिकवण्याचा सगळा आटोकाट प्रयत्न सरकारचा चालला आहे. आणि जवळजवळ 1.5 वर्ष झालं अजून काही ते रिझर्वेशन गेलं नाही. मला खात्री अशी आहे की सरकारने ज्या प्रकाराने व्यूहरचना केली त्यात ते आरक्षण जाणार नाही. दादा, महात्मा फुलेंवरती जो चित्रपट येतोय त्या चित्रपटाला सुद्धा काही ब्राह्मण संघटनांकडून विरोध केला जातोय की काय आक्षेपार्ह त्यातले जे सीन आहेत काढून टाकावेत. छगन भुजबळ असं म्हणाले की महात्मा फुलेंना काही कर्मठ ब्राह्मणांनी विरोध केलेला होता. आज सामनामध्ये अग्रलेख लिहिलेला आहे, राज्यामध्ये शाहू असा एक वाद जो आहे तो सुरू आहे आणि मुख्यमंत्री सामाजिक विषयावरती राज्यातलं का बोलत नाही. संजय राऊत जे म्हणतील ते खरं आहे असं न मानता आता संजय राऊत जे म्हणतील ते खोटं आहे असंच म्हणायला लागेल. या महाराष्ट्रामध्ये
भारतीय जनता पार्टीला 137 जागा मिळाल्या, सहयोगी पक्ष म्हणून महायुतीला 235 जागा मिळाल्या आणि ह्या सगळ्या 235 आमदारांनी एकमुखाने देवेंद्रजींना मुख्यमंत्री केलंय. शिवसेनेचे आमदार, राष्ट्रवादीचे आमदार, बीजेपीचे आमदार. त्यामुळे सर्वमान्य देवेंद्रजींचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात आहे. ज्या देवेंद्रजींनी 14 ते 19ला आरक्षण आणि सुविधा ह्या एकमेकात अडकल्या होत्या त्या वेगळ्या केल्या. आरक्षण नसतानाही सुविधा, आरक्षण नसतानाही हॉस्टेल, आरक्षण नसतानाही 50% फी भरणार, आरक्षण नसतानाही निर्वाह भत्ता देणार. मग आरक्षणही दिलं, हायकोर्टात टिकवलं. त्यांच्या विरुद्ध दलित असतील किंवा मराठी असतील किंवा ओबीसी असतील हे त्यांच्या विरुद्ध कधी जाऊच शकत नाहीत. ओबीसीचं वेगळं मंत्रालय देवेंद्रजींनी सुरू केलं आणि त्यामुळे ओबीसींना प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल अशी 72 हॉस्टेल देवेंद्रजींनी घोषित केली. मराठ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल देवेंद्रजींनी घोषित केलं. त्यामुळे देवेंद्रजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे, संजय राऊतांच्या कल्पनेत आहे. हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद, हा त्यांच्या कल्पनेत असणारा जातीयवाद व्यवहारात येऊ शकत नाही. कारण त्या दलित माणसाला, त्या मराठा माणसाला हे माहिती आहे की ह्या माणसाने आम्हाला न्याय दिला. मराठे मुख्यमंत्री होते, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. पहिलं मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस नावाच्या तथाकथित म्हणजे ब्राह्मण हा शब्द हा त्यांना लागूच शकत नाही. आणि ब्राह्मण हा शब्द लागायचा असेल तर ते जातीने ब्राह्मण असतील, पण ते व्यवहाराने ज्याला आपण म्हणतो कर्मठ ब्राह्मण, अन्याय करणार असं नाही. आता असं कर्मठ अन्याय करणार कोणी राहिलंच नाही. तो काळ गेला. तो काळ सिनेमात दाखवला तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता कामा नये. आजही ब्राह्मण असे आहेत असं म्हटलं तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. पण त्यामुळे राऊतांच्या मनामध्ये जे आहे, राऊतांच्या कल्पनेत जे आहे की देवेंद्रजींच्या विरुद्ध बहुजन समाज रस्त्यावर उतरेल, कशाला उतरेल? ज्या देवेंद्रजींनी सगळ्यांना न्याय दिला. हिंदू मिलच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अजून झालं नाही, असं स्मारक झालं नाहीये, सुप्रियाताई टीका करतात आहे. आपल्या माहितीसाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलचं स्मारक या विषयामध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण होत असताना पुतळ्याची उंची या विषयावरून अनेक दलित संघटनेने आपलं म्हणणं मांडलं. त्यामुळे पुतळ्याची उंची वाढवावी लागली. एखादी गोष्ट बदलते त्यावेळेला त्याच्यामध्ये खूप टेक्निकल गोष्टी असतात. अंदाजपत्रक बदलणार, सँक्शन बदलणार, टेंडर बदलणार आणि त्यामुळे थोडा वेळ लागतोय. परंतु त्याचं काम सुरू आहे आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री या नात्याने त्याचा आढावा घेतात. आता पुढचा मुद्दा तुमचा उपस्थित होईल अरबी समुद्रातलं शिवाजी महाराजांचं स्मारक. याही विषयामध्ये हायकोर्टामध्ये आपण केस जिंकलो पर्यावरणवाद्यांच्या विरुद्ध. मी PWD मिनिस्टर होतो, त्याचं एस्टिमेट झालं, त्याचं टेंडर निघालं, त्याची वर्क ऑर्डर LNTला मिळाली 2700 कोटी रुपयाची. काम 10% झालं आणि मग हायकोर्टाने स्टे दिला. हायकोर्टामध्ये स्टे नाही आला, सुप्रीम कोर्टात स्टे आला, तोही उठला. आणि सुप्रीम कोर्टाने आता लेटेस्ट हायकोर्टाला असं म्हटलेलं की तुम्हीच निर्णय घ्या. हायकोर्टातली ती केस आम्ही ताकदीने लढवू. सगळ्या परवानग्या पर्यावरणाच्या मिळाल्या आहेत. त्यामुळे अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा पूर्ण होईल. हिंदू मिलचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्ण होईल. अमित शहा काल महाराष्ट्र दौऱ्यावरती होते. एकनाथ शिंदेंनी आत्मदर होत नसल्याची तक्रार अमित शहाकडे केल्याची माहिती मिळते. त्याच्यामध्ये काय अशा माहित्या तुम्हाला जास्त असतात. याचं कारण तुम्हाला दिवसभर टेबलवर कागद पेन घेऊन स्टोऱ्या तयार करायच्या असतात. अशा काही स्टोऱ्या तयार करण्यामध्ये तुमची क्षमता कमी पडली, अशा स्टोऱ्या तयार करण्यात मी पण तुम्हाला मदत करेन. नाही मात्र महायुतीमध्ये काय आलबेल नाही अशा पद्धतीची चर्चा मला एक वाक्य म्हणायचं. महायुतीमध्ये खूप आलबेल आहे, खूप समन्वयाने चाललाय. एका रक्ताची 4 माणसं घरामध्ये असतात, तिथे भांडायला लागतं. इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचं, अजितदादांची पार्श्वभूमी वेगळी, एकनाथ शिंदेची वेगळी, देवेंद्रजींची वेगळी, अशी वेगळ्या पार्श्वभूमीची माणसं जेव्हा एकत्र काम करतात त्यावेळेला खळखळ नाही झाली तर हलवून बघायला लागेल की जिवंत आहेत की गेले आहेत. खळखळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत, खळखळ आहे त्याचा अर्थ ते आपली खळखळ व्यक्त करत आहेत. व्यक्त नाही केली तर माणूस आजारी पडतो, व्यक्त करायचं असतं. ओके, आता मला जरा संजय राऊतांवर बोलायचं आहे. संजय राऊत हे जे रोज शोध लावतात, देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा हे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीचं दर्शन घ्यायला आले. त्या समाधीची पार्श्वभूमी अशी की ती समाधीचं
जीर्णोद्धार केल्यानंतर 100 वर्षात पूर्ण होत होते. 384वी पुण्यतिथी समाधीच्या पुनरुत्थानाला 100 वर्ष पूर्ण झाली. जिजामातेच्या समाधीचं दर्शन घेणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं दर्शन घेणं, छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी दर्शन. आता याचं स्वागत करायचं सोडून संजय राऊत गेले 3 दिवस बोलतायत कोणी प्रतिसादच देत नाही हो. संजय राऊतजी राजकीय दुश्मनी असावी, परंतु अशा प्रकारचा प्रसंग ज्याच्यामध्ये पहिल्यांदा या देशाचे गृहमंत्री आहेत, हे मला मान्य आहे की इंदिरा गांधी येऊन गेले आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू येऊन गेले आहेत, अटलजी येऊन गेले आहेत, जयसिंग येऊन गेलेले आहेत, पण देशाचे गृहमंत्री या नात्याने आणि शिवभक्त अमितभाईंचं, संजय राऊतजी अमितभाईंचं 500 पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केले पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला आहे. ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊतजी तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यासाने इतका केला. त्या अमितभाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही, तुम्हाला यायचं आहे परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार. रोज तुमची माणसं चालली आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका येईपर्यंत तुम्हाला लोकांना घरोघर जाऊन आग्रह करा, हे उभं राहा की रे, का तुमचे सगळे सेटिंग लोक चालले. आणि त्याच्यावर लक्ष देण्याच्या ऐवजी आता पुण्यात तुमचं काय राहिलं, 5 माजी नगरसेवक आले बीजेपीकडे. मुंबईमध्ये सिटिंग 57 नगरसेवक एव्हाना एकनाथ शिंदेकडे गेले आउट ऑफ 92. काय राहिलं तुमच्याकडे? त्याच्याकडे बघायचं सोडून अमितभाई काय बोलले, ते समाधी बोलले की कबर बोलले. बोलण्याच्या ओघामध्ये एका बाजूने त्यांना ते समाधीच्या दर्शनाला आले, समाधी शब्द त्यांच्या डोक्यात होता म्हणून लगेच मुसलमानांचा अनुनय सुरू केला, कबरेला समाधी म्हटली. अरे कुठून शोध लावता? मला हे म्हणायला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचं दादा धन्यवाद. तुम्ही असं म्हणाले की यायचंय पण घेत नाहीत, म्हणजे प्रयत्न केला जातो. प्रयत्न केला जातो की त्यांच्या शिवसेनेला म्हणजे भाजपमध्ये येण्याचा. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तुम्ही असं आहे की शिवसेना मागे लागून देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारांना आणि वरच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करून आली नाही. यायचं की नाही, घ्यायचं की नाही माझे विषय नाही. तर महानगरपालिकेला मुंबईसारख्या ठिकाणी उभं करायला माणसं मिळणार नाहीत. आता याचा अर्थ असा आहे का की ते मागे लागले तसं मी म्हणतोय? याचा अर्थ असा लागला आहे का की आम्ही नाही आहे म्हणतोय तसं? मी आपलं प्रेडिक्शन दिलं की जर ते सत्तेवर आले नाहीत तर गळती करत लांब सोडावं. कोल्हापूर, पुणे माणसंच नाही मिळणार, मुंबईत माणसं नाही मिळणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.